ब्रेकनंतर महानिकालाच्या महाकव्हरेजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यामध्ये रात्री माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांचे समर्थक आपसात भिडले। ईव्हीएम मशीन पळवून नेण्याच्या आरोपांवरून जोरदार राडा झाला। पोलिसांनी हस्तक्षेप करत सौम्य बळाचा वापर केला। ठाण्यातील ब्रह्मांड इथल्या सेंट झेवियर केंद्राबाहेर हा राडा झाला। मतदान झाल्यावर भूषण भोईर केंद्रात का आले यावरून वाद पेटला आणि त्यानंतर दोन्ही समर्थक मोठ्या प्रमाणात जमा झाले। काही वाहनं फोडण्याचा प्रयत्न झाला। मतदान यंत्र घेऊन जाणारी बसही अडवण्यात आली। प्रभाग क्रमांक 3 मध्ये माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि शिवसेनेनं तिकीट नाकारल्यानं या ठिकाणी अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांचं पॅनल विरोधात आहे। सुरुवातीपासूनच या प्रभागात तणाव होता। भोईर यांनी बाहेरून शस्त्र आणून जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप मीनाक्षी शिंदेंनी केलाय, तर भूषण भोईर यांनी डोळ्यात मिरची पावडर टाकली असल्याचा आरोप भूषण भोईर यांनी केलेला आहे। ते उमेदवार ऑलरेडी आतमध्ये 1.5-2 तासापासून बसले होते आणि तीच माहिती मिळाल्यावर आम्ही गेलो आणि पोलीस प्रशासनाला पण ती माहिती दिली। ताबडतोब तिथे पोलीस देखील आले, पण बाहेरची गुंड मंडळी आल्यानंतर त्यांना पण आवरणं, मला असं वाटतं पोलीस तेवढा स्टाफ नव्हता तिथे आणि नंतर बाहेरनं पोलिसांना आपण बोलवलं गेलं तिथे। पण अशा प्रकारचं दहशत माजवून एखादी इलेक्शन जर जिंकता आली असती तर सगळ्यांनी हेच काम केलं असतं ना। कोणी इलेक्शन मध्ये मला असं वाटतं 5 वर्ष कोणी कामच केले नसते। शेवटच्या दिवशी फक्त दहशत माजवायची आणि निवडणुका जिंकायच्या। तर हा प्रकार कुठेतरी निंदनीय आहे। 4 तिकीट देऊन सुद्धा त्यांचा इगो हर्ट होत असेल तर मला असं वाटतं की त्यांची मानसिकता लोकच आता ओळखतील आणि उद्या काय निर्णय येईल त्याच्यावरतीच समजेल आपल्याला। तर